मनामध्ये भरली। जागीरदार, डॉक्टरांनी बोलवले तुम्हाला। आलो। ओय, तुम्ही जेवण करून घ्या सगळ्यांनी। हा, पर मी काय म्हणतो, आज रातच्याला मी थांबतो इथे। नाही, तुम्ही घरी जा ना, आराम करा। हा, लते, काही झालं तरी चिरंजीवांना मैदानात जाऊन द्यायचं नाही म्हणजे नाही। हाँ पा। थोरले, चला डॉक्टर काय म्हणते बघू ना। आता उगाच स्टंडबाजी करायची नाही हो, गप गुमान पडून राहा। लते, असताना लय गोड वाटते तू। हाँ? कडू कारल्याला भी एखादी गोष्ट गोड वाटायला लागली आहे। आश्चर्यच आहे बाबा। व्यवसायावसात आता कडू कारलं बी गोड वाटू लागले मला। हाँ, कळलं कळलं। अभ्या, खरंच तुझ्या डोक्याला लय लागलंय। काय नाही, ते आब्याला भेटायला आलो। अरे मग आब्याला भेटायला आलाय तर इथं काय करतो? फोन आलता ना। बरं आता नको येऊ, नको का त्रास घेऊ तू जाय, आम्ही सगळे आहोत ना आता। आता गर्दी झाली तर डॉक्टर ओरडतात ना, डॉक्टरचं ऐकायला लागतंय। जाय तू, आई वाट बघत असेल, जाय। हाँ हाँ, चला चला आपण जाऊया। हवी क्या? काय वहिनी? अरे बापरे, त्यांनी आब्याला पाहिलं नाही ना? हाँ, बर ठीक आहे, मी आता तुझ्याच घरी चालले। तू आब्याला प्लीज नीट घेऊन ये। बर बर, येते मी। बस बस, बाई, हे पाना फाटकी नोट दिली, थांबा मी बदलून आणते। काय लाग, राहू दे आता, कशाला 20-30 रुपयासाठी भांडण? काही झालं तर तुला मी माझ्या घरचा उंबरठा ओलांडू द्यायची नाही। मामी, अहो अभ्या ठीक आहे। कुठे आहे तो? आम्ही विक्याच्या घरी आहोत। तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ मामी। तू नको ना शिकवू माय मला आता काही। हे पाय, आब्यानी जर शर्यतीत भाग घेतला तर माझ्या इतकं वाईट कोणी दुसरं नसल। नाही मामी, तो नाही घेणार शर्यतीत भाग। तुझ्या भूलथापांना आता नाही बळी पडायची मी। माझा विश्वासच नाही आता तुझ्यावर। तू बोलती एक आणि करती भलतच, सिद्ध झालंय ते आता। मामी, अहो शर्यत नाही होते। म्हणजे शर्यत पुढे ढकलली गेली। ही शर्यत घाल चुलीत। तुम्ही दोघं ताबडतोब घरला या, पाहते मी तुमच्याकडे। हॅलो, मामींना कळले तू पळून आलाय ते कळणार होतंच कधी ना कधी। अभ्यास सगळं एवढं लाईटली नको ना रे घेऊ। काय झालेलं ते, काय म्हणली आई? अभ्या, मामी लय भडकल्यात आणि त्यांना एवढं भडकलेलं ना मी कधीच पाहिलं नाही। हे पाय, आपल्याला ताबडतोब घरी जावं लागेल, नाहीतर आपलं काही खरं नाही। तू थांब, मी बोलतो आईशी। तू येतोय ना घरी? ढाल घेतल्याशिवाय नाही लते। अरे अभ्या, लते सॉरी, ढाल घेतल्याशिवाय की नाही? हो म्हणलं होतं की नाही? हा आई, लतीनं आब्याला पाठिंबा दिला नसता तर हे सगळं झालंच नसतं बापू। वहिनी, आब्या म्हणजे काय लहान बाळ आहे का? लतीनं उठ म्हणलं की उठायला, बस म्हणलं की बसायला, तर त्याला कळत नाही का? अहो वहिनी, तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय हा मुद्दाच नाहीये ना।
आभ्याला शर्यतीमध्ये भाग घ्यायचा होता हा मुद्दा आहे, होय ना? बापू बापू प्लीज तुम्ही चिडू नका ना. अगं मी चिडत नाही येलं ते, माझा मुद्दा काय ना तोच वहिनींना कळत नाहीये. तुम्हाला माझा मुद्दा कळत नाहीये बापू, कारण तुम्ही आई नाहीये. आई नसलो ना तरी बाप आहे मी पोरींचा, आणि आईच्या मायानंच वाढवलंय मी पोरींना. इतक्या वर्षामध्ये मारणं तर सोडाच, साधं रागवलं बी नाही हो त्यांना की कधी अंगाला बोट बी लावलं नाही मी. तुम्ही आज हात उचलला तिच्यावर. मी तिच्यावर हात उचलला कारण ती माझ्याशी खोटं बोलली, माझी फसवणूक केली तिनं, आणि मला नाही वाटत माझं काही चुकलं. आबाजी म्हणतील ना त्याला मुंडी हलवायची, कारण तेच तर करत आले बाबा तू. पण आबांना कोण नडणार, त्यांची ताकद माहिती नाही का तुम्हाला? तुला माहित आहे ना, मग ते जे सांगतायत ना ते कर. अहो पण माझं मला पाय दौलत, वटवृक्षाखाली झाड वाढत नाही ना तसा खुजा राहिलाय तू. आबा म्हणतील ती पूर्व दिशा केली ना तू, ना धड शिक्षण घेतलं ना व्यवहार ज्ञान आहे तुला. आबांच्या जीवावर उड्या मारत राडे करण्यात आयुष्य घालवलंस ना तू. मग आता आबा म्हणतात ना तेच कर. लग्न कर म्हणतायत ना तर लग्न कर बाबा, आता उगा बंड करू नकोस. तुझ्यात दम नाहीये अभ्यासारखा बापाविरुद्ध बंड करून घर सोडून जायचा. आबा जे म्हणतील ते नंदी बैलासारखा बुगू बुगू करत आलायस ना तू. यापुढे बी तेच कर तू, त्यातच तुझं भलं आहे. आणि तू वचन नाही पाळलं तर? मग तुम्ही द्याल ती शिक्षा भोगणं. अहो किती अंत पाहणार आहे आता तुम्ही? पाया पडतो आम्ही तुमच्या, खा ना थोडस. मामी तुम्हाला काही झालं ना तर अभ्या स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आमच्यासाठी नाही, निदान अभ्यासाठी तरी खाऊन घ्या. हा नाही आई, प्लीज थोडं तरी खा ना आई. मामी मी लगेच जाते त्याला आणायला. काय आलं ते? मामी दोनच घास. बोल का तिथे. मी नाही, तू आईचं काहून नाही? करून दाखवावं असं आम्हाला वाटत आहे, आणि ही शर्यत त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची शिडी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शर्यत त्यांनी जिंकलीच पाहिजे, बाय हुक और बाय क्रूक. लते तू तू हा बापू, नाही म्हणलं तुम्हाला कळलंय का? काय भाऊजींबरोबर परत दगा फटका झालाय ते. म्हणजे? अहो पण मी सांगितलं असं बोलू नका. झालं काय पण? गायब झालेत भाऊजी. काय गायब झाला? हा ना, शोधाशोध चालू आहे कधीची. म्हणजे
हे आणि लती कव्वा धरणं शोधतायत भाऊजींना. त्यांचा फोन लागत नाही, मेसेज जात नाही. सगळीकडे शोधलंय गा.